या दिलों का आता है एक बार आके चला जाता है। अरे काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला जाऊ द्या किर काठीनं घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्रेला जाऊ द्या की ना 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 नमस्कार. ना 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 अभिजित अरे खांडेकर. ना 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 ए, अभिजित खांडेकर. ना 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 ए अभिजित अरे. सुपारी खांडकेकर. निलेश बरोबर नाही असं बोलणे. नाही सुपारीचं नाव घेतल्याशिवाय अभिनेत्याचं लक्ष वेधलं जात नाही हे मला माहिती होतं, म्हणून मी तसं तुझं नाव घेतलं. अभिजित खांडकेकर, हे काय चाललंय तुझं मला कळेल का जरा? अरे निलेश काय सांगू तुला मित्रा. आहा. निलेश ये हाँ. जिंदगी एक जत्रा है. अरे वा. हम सब इस जत्रा में मिलते हैं, आहा. मिलकर खो जाते हैं. हाँ. जत्रा की यादों में, जत्रा के पलों में हाँ. जीते रहते हैं, हाँ. हंसते रहते हैं, हाँ. गाते रहते हैं, गुनगुनाते रहते हैं. ते नशीब ते शाहरुख खान. काहीतरी बोलू नकोस रे, इथे बरीच मोठी मोठी मंडळी भेटली, तुला काय बोलायचं ते मला नेमकं सांग जरा. अरे निल्या काय होतंय हे सगळं पाहिलंस का तू? हो, हो. हा पाळणा, ही लाइटिंग, ही रंग, हा हा रंगीबेरंगी झगमगाट सगळं असं हे सगळं बघून ना मला एवढं भरून आलंय, मला प्रचंड आनंद झालाय. माझ्या अशा अनेक आठवणी उचंबळून आल्या आहेत रे निलेश. हो का? तुला माहिती जत्रेमध्ये आम्ही नाशिकच्या काय मी सांगतो सगळ्यांना, नाशिकच्या जत्रेमध्ये अभिजित खांडकेकर काय करायचं. तुला माहिती? तर असाच एक मोठा पाळणा होता बरं का नाशिकच्या जत्रेमध्ये. हा. तिथे अभिजित खांडकेकर बसायचा. करेक्ट. लहानपणीची आठवण आहे. हो अभिजित बसला होता. बरोबर. कारण तो कधी घाबरत अरे नाही. कधीच नाही. आणि त्याच्या शेजारी एक सुंदरशी अशी मुलगी बसली होती, हा गोरी गोरी पान, घाऱ्या डोळ्यांची, असा लाल रंगाचा ड्रेस घातलेला, लाल रंगाच्या बांगड्या, लाल रंगाची रिबन. आणि यानं काय केलं पठ्ठ्यानं, पाळणा जरा वरती गेला की खाली इशारा केला, जोरात पाळणा फिरवा म्हणून. पाळणा फिरायला लागला की तिने गच्च मिठी मारली याला. आणि मग- नाही, पुढचं सांगतो. अरे अभिजित खांडकेकर असं कसं. आणि त्यानंतर तिनं मिठी मारल्यानंतर असा हात दाबला होता, आठवतंय का? तर त्या नखांच्या खुणा अजूनही अभिजित खांडकेकरच्या या दंडावरती आहेत, तुम्ही पाहू शकता मागे येऊन. धन्यवाद निलेश साबळे. नाही कसं आहे, मला सुद्धा काही गोष्टी माहिती आहेत. तुझ्या सासवडच्या जत्रेमध्ये काय झालं होतं माहितीये मला? सगळ्यांना माहिती. हा आठवतंय का? हो. त्या अशा निळ्या डोळ्यांच्या गोऱ्या पान मुलीनं तो गेम असतो ना, गेम रिंग्स टाकायचा. नाही राहू दे ना, कशाला नाही बोलता सांगतो, का? ऐक ना रिंग्स टाकायचा गेम माहिती हा, ते मला आवडतं ना. हा तर तिने काय सांगितलं होतं, ती लिपस्टिकची कांडी दिसतीये तिथे, हा, हा. ती जरा मला दे ना, अशी रिंग टाक आणि बरं. माझ्यासाठी जिंक. हा, अशी दिली. मग निलेश साबळे गेले असे, मी घेतो तुमच्यासाठी ती लिपस्टिक मी घेतो. Yes. त्याने रिंग घेतली, आहा. अशी फेकली आहा. आणि जाऊन करेक्ट पडली ती साबणाच्या वडीवर, आणि तो सुद्धा धुण्याचा साबण. नाही काय झालंय म्हणजे की तुम्हाला ना मुलगी मिळाली आणि घरी जाऊन तुम्हालाच कपडे धुवावे लागले त्या साबणाने, नाही का? बास ना जाऊ दे ना, किती किस्से सांगायचे अभिजित आपण सगळ्यांना, लोक ऐकतायत म्हणून. हा? तू जेवढे सांगशील तेवढे मी सांगणार की नाही. नाही ठीक आहे, पण आता जत्रा म्हटल्यानंतर खूप गोष्टी आठवतात, खूप मजा येते, हे खरं आहे. नाही तुम्हालाही आठवत असेल या जत्रेनं किती हिंदी सिनेमांना सुरुवात दिली. हा 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 हा. भाई भाई कबे छडना आहा. या जत्रेतच व्हायचं. हा. आणि जत्रेत किती प्रेमी एकमेकांना भेटले असतील, बिछडले असतील ना. कित्येक सिनेमांचे क्लायमॅक्स आणि फायटिंगचे सगळे सिक्वेन्स अशा जत्रेमध्ये मेलेमेच झालेले आहेत. जत्रेमध्येच रोमॅन्स आहे, जत्रेमध्येच थ्रिल आहे, जत्रेमध्येच फन आहे. आणि हाच रोमॅन्स, हेच थ्रिल, हाच फन तुम्हाला आजच्या आपल्या या जत्रेमध्ये सुद्धा अनुभवायला मिळेल. लक्स फ्रेग्रन्स डिओ स्प्रे प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2013, पार्ट बाय पार्ले गोल्ड स्टार कुकीज मध्ये मी अभिजित खांडकेकर आणि मी निलेश साबळे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत स्वागत करतो. तर लगेचच आता आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि या सोहळ्यातल्या प्रथम विभागाचे पुरस्कार आपण पाहणार आहोत. प्रायोगिक नाट्य विभागातले तांत्रिक पुरस्कार. आणि हे पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो रघुवीर कुलकर्णी आणि इला भाटे यांना. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत. जोरदार टाळ्या. सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रायोगिक नाटक विजेते आहेत रवी रसिक 100 मी. विजेत्यांचं अभिनंदन. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना प्रायोगिक नाटक आणि विजेते आहेत संजय तोडणकर सायलेंट स्कीम.
यानंतर व्यावसायिक नाट्य विभागातले तांत्रिक पुरस्कार. सर्वोत्कृष्ट नेपथ्य व्यावसायिक नाटक विजेते आहेत प्रदीप मुळे प्रपोजल. अभिनंदन, मनापासून अभिनंदन. सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना व्यावसायिक नाटक आणि विजेते आहेत थांबा थांबा. प्रदीप मुळे प्रपोजल. पुन्हा एकदा अभिनंदन. सर्वोत्कृष्ट वेशभूषा व्यावसायिक नाटक आणि विजेते आहेत गीता गोडबोले प्रपोजल. यानंतर चित्रपट विभागातल्या तांत्रिक पुरस्कारांकडे वळूयात. सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि विजेते आहेत एकनाथ कदम तुकाराम. अभिनंदन. यानंतर सर्वोत्कृष्ट वेशभूषा आणि विजेते आहेत सुमित्रा भावे गीता गोडबोले संहिता. विजेत्यांचं अभिनंदन. सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि विजेते आहेत थांब थांब गीता. गीता गोडबोले संहिता. सर्व विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार.